Hello students, today we are starting the Science 2, Science Part 2, the lesson number सायन्स 2 मधला आपला लेसन खरं तर हा फर्स्टच आहे बट बाय द आपण म्हणू शकतो इंडेक्सने हा आपला 6th लेसन इन द टेक्स्टबुक. ओके, 6 जो लेसन आहे तो सायन्स 2 तिथून आपल्याला स्टार्ट होत आहे आणि तो आपला फर्स्ट लेसन आहे. तुम्हाला हवं असेल तर पुस्तकामध्ये लास्ट पेजला दॅट इज अ 215 215 पेजवर बघा तुम्हाला टर्म वाईज प्लॅन ऑफ चॅप्टर्स दिलेले आहेत फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममध्ये. ओके, त्याच्यामध्ये पार्ट 1ला फर्स्ट टर्ममध्ये कोणते आहेत, पार्ट 2ला कोणते आहेत. फर्स्ट टर्मचे आपण दोन, पार्ट 1चे 2 आपले लेसन्स झालेले आहेत. आता आपण पार्ट 2चा पहिला फर्स्ट टर्मचा बघतोय, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. ओके, ॲक्च्युली पार्ट 2 जे आहे सायन्सचं ते जास्तीत जास्त आपल्याला बायोलॉजीशी निगडीत, नंतर काही थोडंसं आपण म्हणू शकतोय थोडंसं टेक्नॉलॉजी, कुठे आपल्याला अजून हे म्हणू शकतो आपण कुठेतरी हे एखाद्या आपत्तीकालीन जे डिझास्टर मॅनेजमेंट असं जे म्हणतो त्याचं सध्या किंवा एन्व्हायरमेंटच्या निगडीत असं सगळं आपल्याला सध्या पार्ट 2मध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे धडे शिकायचे आहेत. त्यातलं आपण पहिला बघतोय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन तुम्हाला इयत्ता 7वीमध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तीच जी किंगडमची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे तीच इथं आपण घेणार, पण त्यावेळेस आपण फक्त पहिल्या 4 ह्याचा अभ्यास केला होता, 3 ह्याचा अभ्यास केला होता, दॅट इज द मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगी. आता आपण प्लांट आणि ॲनिमलिया आत्ता आपण पाहणार. आपण थोडंसं ते शॉर्टमध्ये रिवाईज करूयात. ओके, सगळ्यांचं लक्ष इकडे असायला हवं आहे. लेट अस सी. विटाकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला अर्न्स्ट हॅकेल, त्यानंतर कोण आहे रॉबर्ट विटाकर आणि कार्ल वूड्स. ह्या तिघांचं जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये भरपूर कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसतं आहे. हे बायोलॉजिस्ट सच ॲज द अर्न्स्ट हॅकल 1894, रॉबर्ट विटाकर 1959 and Carl Woods that is a 1977 have tried to classify all living organisms into the broad categories, मोठ्या मोठ्या कॅटेगरीज कॉल्ड ॲज द किंगडम. मोठे मोठे त्यांनी कॅटेगरीज अशा तयार केल्या आणि त्याचं काय आहे 5 ग्रुप्स असे तयार केले ज्याला आपण किंगडम म्हणणार आहोत. कशासाठी, आपल्याला प्लांट्सचं क्लासिफिकेशन इझी वेने आपल्याला करता येण्यासाठी आपल्याला ते केलेलं आहे. ओके, मग आपण ह्याच्यामध्ये फक्त प्लांट्सचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. आधी आपल्याला ही 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपण रिवाईज करतोय. बघा आता सगळ्यांनी. The classification Whitaker proposed has 5 kingdom, that is the Monera, Protista, Fungi, Plant and Animalia. आता इथे आपल्याला बघायला मिळेल की मोनेरा हा ग्रुप, प्रोटिस्टा ग्रुप आणि फंगी ग्रुप आपण हा 7th स्टँडर्डमध्येच लर्न आउट केलेला आहे. ओके, आणि आता आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमल्स, त्याच्यामधलं प्लांट हे जे आहे ते आता आपल्याला दॅट इज इन द 9th स्टँडर्ड ओनली वी हॅव टू स्टडी, अँड ॲनिमल हे आपण 10th स्टँडर्डला स्टडी करणार आहोत. ओके, आता त्याच्यामधलं आपण बघायला गेलं प्लॅन्टे आणि ॲनिमलिया असं आपल्याला दिसतंय. खरं तर प्लॅन्टे हे रिअल नेम आहे, आपण आता ते रोजच्या कॉमन नेममध्ये प्लॅन्ट्स असाच त्याचं फक्त प्रोनाऊन्सिएशन करतो. आणि ॲनिमलिया हे सुद्धा काय आहे, आपण त्याचं ॲनिमल्स. These groups are formed on the basis of their cell structure, mode and the source of nutrition and body organization. हे जे काही ग्रुप्स आहेत ते काय आहे त्यांच्या सेल स्ट्रक्चरवर, त्यांच्या मोडवर, त्यांचं सोर्स ऑफ न्यूट्रिशनवर आणि काय आहे बॉडी ऑर्गनायझेशन. सेल स्ट्रक्चर म्हणजे सेलची रचना कशी आहे, त्यांच्या पेशीची रचना कशी असते, त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं असेल त्याच्यावर, किंवा सोर्स ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच काय आहे त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे खाण्याच्या पद्धती किंवा ते काय खातात. ओके, ह्या दोघांचाही तिथे विचार केला जातो. अँड द बॉडी ऑर्गनायझेशन, पूर्ण त्यांच्या बॉडीचं ऑर्गनायझेशन कसं झालेलं आहे, बॉडी कशी तयार झालेली आहे त्याच्यावर ते काय आहे डिपेंड्स आपल्याला झालेलं दिसून येतं. हे असे ग्रुप्स आपल्याला त्यांचे पडलेले दिसून येतात. ओके, त्याच्याच पुढे आपण बघूया who's introduced the modification by dividing the Monera into
आर्केबॅक्टेरिया ऑर द आर्चिया असं आपण म्हणणार. अँड द यू बॅक्टेरिया ऑर द बॅक्टेरिया इज ऑल्सो इन यूज. हुज जो बायोलॉजिस्ट होता त्याने काय केलं, सगळ्यांना इंट्रोड्यूस केलं मॉडिफिकेशन बाय डिव्हाइड केलं. अजून त्याचे ग्रुप्स केले आहेत. मोनेरा हा ग्रुप आणखीन त्याने आर्केबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरियामध्ये केलेला आहे. तो आपण त्यावेळेस बघितलं, येता 7th स्टँडर्डमध्ये पाहिलेला. ओके, आता आपल्याला बघायचं आहे त्याच्यामधलाच पुढचा. आता हे जे प्लॅन्टचं क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी सर्वात पहिले काय आहे, त्यांचे छोटे ग्रुपमध्ये ग्रुप्स असे तयार करायला सुरुवात केली. जसं आपण एक मोठा ग्रुप आपण म्हटलं, समजा स्कूल हा आपला मोठा एक कम्प्लीट ग्रुप आहे. स्कूल आपली आहे. स्कूलमध्ये काय आहेत, पुन्हा वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत. कोणकोणते स्टँडर्ड्स आहेत, अगदी आपण 1st स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड म्हणू शकतो. हा एक सगळ्यांचा एक ग्रुप. पुन्हा 1st to 10th स्टँडर्डमध्ये काय आहे, पुन्हा आपल्याला त्यांचे डिव्हिजन्स दिसून येणार आहे. ओके, मग ते डिव्हिजन्स काय, ABCD जे असतील त्याप्रमाणे आपण ते डिव्हिजन्स. पुन्हा डिव्हिजन्समध्ये काय आहे, काही गर्ल्स आहेत, काही बॉईज आहेत, असं आपण काय ग्रुप्स करू शकतोय. ओके, मग हे काय आहे, तसंच इथे सुद्धा आपल्याला 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये दिसून येणार आहे. तर ते बघूयात आपण. पहिला आहे किंगडम, हा सर्वात मोठा आपल्याला ग्रुप. जसं स्कूल आपण मोठा ग्रुप म्हटलो होतो, तसा किंगडम हा सर्वात मोठा ग्रुप आहे. मग किंगडममध्ये पहिला आहे फायलेम. ओके, त्यानंतर आपल्याला दिसून येणार आहे फायलम, नंतर क्लास नंतर त्याचं ऑर्डर, त्याची फॅमिली, जेनस अँड स्पेसिस. ओके, बाय सेपरेटिंग द ऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ द हिरार्ची ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स into the smaller and smaller groups. हिरार्ची त्यांचा एक सिक्वेन्स जो आहे तो. ओके, स्मॉलर अँड स्मॉलर ग्रुप्स वी अराइव्ह ॲट द बेसिक युनिट्स ऑफ द क्लासिफिकेशन. आणि आपण त्याच वेळेस त्याच्या बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशनला येतो. त्याचं सगळ्यांचं बेसिक युनिट काय दिसतं, सगळ्यांच्या अगदी मध्यस्थावर काय दिसतं, स्पेसिस. ओके, मग आता इथे स्पेसिस म्हणजे जाती हा असा त्याचा अर्थ होतो. हे खरं तर इथे जाती म्हणजे तर ब्राह्मण, मराठा, वाणी असं नव्हे, ह्या जाती नाही. तर इथं जाती म्हणजेच काय आहे, हां, दिस इज द ॲनिमल्समध्ये पुन्हा आपण बघायला गेलो तर ॲनिमलचं एक्झाम्पल देते. जसं काय आहे, ह्युमन बिंग हा एक ग्रुप आहे. त्यानंतर काय, सगळे डॉग्स, सगळे कॅट्स, सगळे काय लायन्स, टायगर्स, ह्यांचा जसा ग्रुप आहे तसं इथे काय आहे, स्पेसिस आपण म्हणणार. अ स्पेसिस इन्क्लूड्स ऑल ऑर्गॅनिझम, सगळे ऑर्गॅनिझम असतात दॅट आर सिमिलर इनफ टू ब्रीड अँड परपेच्युएट. सगळे सिमिलर. आता ह्युमन बिंग म्हटलं की प्रत्येक ह्युमन बिंगला काय आहे, 2 हँड्स असणारे, 2 लेग्स आहेत, 2 आईज आहेत, 2 इयर्स आहेत, 1 नोज आहे. हे सगळं आपल्याला जसं एकाला दिसतं तसेच सगळ्यांकडे तसेच बॉडी पार्ट्स डिवाइड झालेले आहेत. म्हणजेच काय, ह्युमन बिंग ह्या स्पेसिस काय आहे, सगळ्यांमध्ये काय दिसते आपल्याला, सिमिलॅरिटी दिसून येते. ओके, आणि मग तसंच आपण बघायला गेलो, स्पेसिस इन्क्लूड्स ऑल ऑर्गॅनिझम दॅट आर सिमिलर इनफ टू ब्रीड अँड परपेच्युएट. जसं आपण इथं हाऊस कॅट्स बघितलं. फॉर एक्झाम्पल, ऑल द हाऊस कॅट्स ऑफ द वर्ल्ड बिलॉंग टू द वन स्पेसिस फेलिस्ड डोमेस्टिकस. दे मे हॅव सम डिफरन्सेस अमॉंग देमसेल्स सच ॲज द कलर. काय काय डिफरन्सेस असल्यास तर काय काय असू शकतं, कलरमध्ये वेगवेगळा कलर असेल. कोणी एखादी कॅट काय आहे, एकदम पूर्ण कंप्लीट काळी असेल, एखादी कंप्लीट व्हाईट असेल, एखादी मिक्स काळी पांढरी मिक्स, कुठेतरी चॉकलेटी असा काहीतरी रंग असेल, कुठेतरी हाईट उंचीने कुठेतरी कमी मोठ्या लहान मोठ्या असतील, एखाद्या लेंथ ऑफ टेल, त्यांच्या शेपटीमध्ये कुठेतरी छोटा मोठा असा काही फरक असेल. येट दे कॅन एंटर ब्रीड. पण त्यांचं सगळ्यांची राहणीमान आणि हे त्यांचं खाण्यापिण्याच्या सवयी मात्र सगळे आपल्याला सेम दिसून येणार. म्हणजे तो एक स्पेसिस झालेला आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला काही आपण पाहिलं. त्याच्यामध्ये आपण आता सुरुवातीला प्लॅन्ट्सचं क्लासिफिकेशन ह्याच्यामध्ये बघणार आहोत. मग जसं आपण हे सुरुवातीला पाहिलेलं आहे, मोनेरा वगैरे आपण हे गेल्या वर्षीच बघितलेलं आहे. मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे, त्यानंतर फंगी हे आपण लास्ट टाइम पाहिलेलं आहे. मग आता आपल्याला फक्त किंगडम प्लॅन्ट्स ह्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरलूक टाकायचं. ओके, मग आता कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं की त्याचं क्लासिफिकेशन सुरुवातीला आपण असं बघतो की दॅट इज द प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. दीज आर द सेल टाईप्स. टाईप ऑफ सेल आहेत 2. हे प्रोकॅरियोटिक टाईपचे सेल असतात, तर काही सेल म्हणजेच काय, पेशी युकॅरियोटिकचे असतात. मग प्रोकॅरियोटिकमध्ये अजून आपल्याला पुढे बघायला मिळेल तर काय आहे, प्रोकॅरियोटिक्समध्ये आपल्याला मिळतो पहिला मोनेरा ग्रुप हा प्रोकॅरियोटिक असतो. युकॅरियोटिक पुन्हा 2 ह्याच्यामध्ये डिवाइड होतो, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. सिंगल सेल आणि मल्टी म्हणजे अनेक सेल असं आपण म्हणू शकतो.
मल्टीसेल्स. मग युनिसेल्युलर हा काय प्रोटिस्टा ग्रुप आपल्याला तो दिसून येतो. तर मल्टीसेल्युलरमध्ये पुन्हा 2 ग्रुप आपल्याला दिसून येतात. दॅट इज अ विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. म्हणजे ज्या सेलला सेल वॉल आहे आणि ज्याला सेल वॉल नाही असं. वरचं सेल मेम्ब्रेनच्याही वरती एक काय म्हणू शकतो आपण, एक आणखीन एक कव्हरिंग असतं जे आपल्याला जास्तीत जास्त प्लांट्समध्ये वगैरे दिसून येतं. ओके, ते त्याला सेल वॉल म्हणतात. वरचं अजून लास्ट असे प्रत्येक सेल आपल्या शरीरात, आपल्या बॉडी ही काय आहे, सर्वात स्मॉलेस्ट अँड बेसिक फंक्शनल युनिट कोणतं आहे आपलं शरीरातलं, तर सेल आहे. आणि त्या सेलच्या बाहेरचं कव्हरिंग म्हणजे काय, आपल्या ॲनिमल्समध्ये बघायला गेलं तर सेल मेम्ब्रेन हे त्याचं लास्ट आउटर कव्हरिंग आहे. पण त्या सेल मेम्ब्रेनच्याही बाहेर सेल वॉल जिथे असतो ते काय प्लांट्स किंवा फंगीमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि विदाऊट सेल वॉल म्हणजे आपलं फक्त सेल मेम्ब्रेन हेच लास्ट कव्हरिंग आहे, आपल्याकडे सेल वॉल नाही आहे. म्हणजे आपण काय ॲनिमलिया या ग्रुपमध्ये आपण मोडत असतो. बघा, सेल वॉलमध्ये पुन्हा 2 ग्रुप येतात. डू नॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिस अँड एबल टू परफॉर्म द फोटोसिंथेसिस. याच्यामध्ये आपल्याला 2 ग्रुप दिसतात. बघा इथे काय आहे, डू नॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिसमध्ये काय आहे, फंगी आहे. आणि एबल टू परफॉर्म द फोटोसिंथेसिस दॅट इज द प्लांट्स. प्लांटे म्हणजेच काय प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होत असते. पण फंगी काय आहे, फंगी म्हणजे काय, थोडक्यात आपण म्हटलं बुरशी, जी बुरशी लागते त्याला आपण फंगी. तिथे फोटोसिंथेसिस वगैरे होत नाही. आपल्याला कुठलंही खराब झालेलं जे अन्न असतं त्याच्यावर काय वरती पुढे फंगी तयार होणार आहे. दॅट आर ऑल्सो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड द विदाऊट सेल वॉल म्हणजे ॲनिमलिया. आपल्याला आता ह्या सगळं ह्याच्यामध्ये हे क्लासिफिकेशन होण्यामागे पुन्हा काहीतरी बेसिक काही ना काहीतरी कॅरेक्टरिस्टिक आहेत त्याच्या, त्या आपण आता पाहणार आहोत.